की आपण आपल्या जीवनात एखादा छंद जर जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आनंद आणि समाधान निश्चितच मिळेल. आमचं पुढचं जे तंत्र आहे ते आहे आनंदाचे वाटप. आपण स्वतःही आनंदी राहूया. परमेश्वराने आपल्याला दिलेला वेळ, प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी दिलेला आहे. तो आनंदाने आपण का घालवू शकत नाही? आणि म्हणूनच इकडे गदिमांची एक कविता आहे. ते म्हणतात, कोण्या कुमारी केला सर्वस्व दान केले, आनंद आगळा हा मी आज मुक्त झाले. एक पाहुणा आला होता. ते पुढे म्हणतात, आला अतिथ दारी तो पाहुणेर झाला, माझ्याच कुंकवाचा मी त्या आहेर केला. माझे चुडे दिले मी ते हात गौरविले, आनंद आगळा हा मी आज मुक्त झाले. माझी कळी चढाली फळ लाभले दुजीला, तिथलाच ईश्वरा तो जन्म धन्य झाला. मरणाविन मनाचे सुख दुःख रे निमाले, आनंद आगळा हा मी आज मुक्त झाले. मंडळी, हा जो आनंद असतो ना, आपणही आनंद घ्यायचा आहे. आणि दानातनं जो आनंद मिळतो तो आनंद काहीतरी वेगळा आहे. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की दानशूर आदमी कोण? श्रीकृष्ण म्हणाले, कर्ण. अर्जुन म्हणाला, कर्ण कसा? मी पण दान करतोय. तो म्हणाला, ठीक आहे. कृष्ण महाराज म्हणाले, ठीक आहे, तुम्ही दान करता असं म्हणताय ना, आपण परीक्षा घेऊया. श्रीकृष्णाने 2 सोन्याचे डोंगर बांधले आणि अर्जुनाला सांगितलं, आता तू दान धर्म कर. अर्जुनाने गावात दिंडी पिटवली आणि सांगितलं, प्रत्येक माणसाने उद्या सकाळी येऊन या डोंगरातलं जे सोनं आहे ते घेऊन जायचं आहे. आता सोनं द्यायचं आहे आणि घ्यायचं आहे असा जर विचार मनात आला तर मग काय, माणसं थांबणार आहे? लांबच्या लांब अशी रांग लागली. अर्जुन आपल्या स्वतःच्या हाताने सोनं काढून देत होता आणि तिथे ते काय म्हणतात लोक हे ऐकण्यासाठी तिथे थांबला. 2 दिवस झाले आणि 3ऱ्या दिवशी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की आता हे काम मला जमणार नाही, मी थकलोय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, आता हे काम आपण कर्णाला देऊया. गावात दिंडी पिटवली. सगळेजण दुसऱ्या दिवशी सकाळी सोने मिळेल ह्या हेतूनच सगळेजण आले. कर्णाने सगळ्यांना सांगितलं, हे 2 डोंगर तुमच्या मालकीचे आहेत. ज्याला कोणाला सोनं पाहिजे त्याने ह्या डोंगरातलं सोनं जेवढं पाहिजे तेवढं घेऊन जा. एवढं सांगून कर्ण निघून गेला. सगळेजण आनंदाने सोनं घेऊन जात होते आणि देणाऱ्याला सुद्धा आनंद होत होता आणि घेणाऱ्याला सुद्धा आनंद होता. कारण मंडळी, कसं असतं, देताना माझ्या खिशातनं मी हे देतोय असा जर विचार मनात आला तर त्याच्यातनं आनंद निर्माण होणार नाही. पण जर मी माझ्या हेतू पुरस्कार मी कोणाला तरी दान करतोय असा जर विचार मनात आला तर आपला आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणून हा आनंद वेगळा असतो. आता हा आनंद कशात आहे हे प्रत्येक माणसावर अवलंबून असतं. काही लोकांना असं वाटतं की देवदर्शनाला गेलो की आनंद मिळेल. काही लोकांना वाटतं की माझ्या घरातनं मी काहीतरी दान केलं की मला आनंद मिळेल. पण मंडळी, इथे देवदर्शनाला गेल्यानंतर जो काय आनंद मिळेल तो प्रत्यक्ष आपण आनंद काय आहे ते पाहूया. खांद्यावर घेईन, तुला पाहिजे तर
ते आहे समाधानी मन. मन हे चंचल असतं. बहिणाबाईंनी जसं म्हटलेलं आहे, मन वढाय वढाय. आता मन इथे आहे, लगेच कुठे जाईल? अमेरिका, इंग्लंड, थायलंड, जपान, चायना, कुठे जाईल आपल्याला माहित नाही आहे. आणि म्हणून या मनाची आंदोलनं जी आहेत
या मनातली आंदोलनं कुठेतरी आपण थांबवायला पाहिजे. आणि ही आंदोलनं जर थांबली तर आपल्याला समाधान आपल्या घरातच मिळेल. म्हणजे एक कविता आहे. एके दिवशी मुंगीला भेटला एक वाणी, एके दिवशी मुंगीला भेटला एक वाणी, साखरेची गोड पाहतात तोंडाला सुटलं पाणी. एक शिटी मारली आणि सगळ्या मुंग्या जमल्या, एकमेकींचा सल्ला घेऊन दुकानात रमल्या. प्रत्येकीने उचलला एक एक साखरेचा कण, पाहता पाहता रिकामी झाली साखरेची गोड. अहोरात्र कष्ट करून त्याने विजय मिळवला आणि सुखी जीवनाचा आनंद मिळवला. माणूस म्हणतो माझं काय होणार, मुंग्या जल्लोषात म्हणतात आम्ही समाधानी राहणार, आम्ही समाधानी राहणार, आम्ही समाधानी राहणार. मंडळी, समाधान कशात आहे? एकदा एक श्रीमंत माणसाने आपल्या मुलाला गरिबीची जाण व्हावी म्हणून एका खेडेगावात घेऊन गेले. खेडेगावात गेल्यानंतर 3 दिवस तो मुलगा राहिला आणि 3 दिवसानंतर परत आला. आणि त्या वडिलांनी विचारलं, बाळा रे, बघितलंच गरीब लोक कसे राहतात ते? सांग बघू तू काय पाहिलंस त्या सहलीत? तो म्हणाला की बाबा, आपल्याकडे एक कुत्रा आहे, त्याला साखळीनं बांधतोय. पण त्या गावात खूप काही असे कुत्रे होते, ते सैरावैरा फिरत होते. आपल्याकडे एक टब आहे जो मी आंघोळीसाठी वापरतोय, पण त्यांच्याकडे तर मोठं तळं आहे आणि सगळी मुलं आनंदाने तिथे आंघोळ करत असतात. आपल्याकडे दिवे आपण परदेशात आणलेले आहेत, पण त्यांच्याकडे सध्याकडे सगळेजण ह्या चांदण्यात सगळे खेळत असतात आणि मजा लुटत असतात. कितीतरी चांदणं असतं त्यांच्याकडे. आपण धान्य विकत आणून खातोय, पण ते स्वतः पिकवतात आणि दुसऱ्याला वाटत असतात. मग बाबा मला सांगा, श्रीमंत ते आहेत का आपण आहोत? जे प्रेमानं आपल्या शेतातलं पिकलेलं धान्य दुसऱ्यांना देतात आणि समाधानी मनानं ते आनंदात राहत असतात. आणि म्हणूनच म्हणतोय मंडळी की हे समाधान कशात आहे? हे अनुकूल आणि प्रतिकूल घटना ज्या घडत असतात त्या अशा घडतीलच, पण त्या घटनांना जर आपण स्थिर करण्याचा प्रयत्न केला तर समाधान आपल्या घरातच आहे, ते पाहूया. जग 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 जग
समाजाचं हे आंदोलन इथंच थांबूया. अरे सगळ्या लोकांनी समाधानाने सुखात राहूया. जगूया जग 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 जगास जग 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 जगास जग 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 जगास जग 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 जग. जगू जग 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 जगास जग 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 जगास जग 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 जगास जग 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 जग. मंडळी, अशा रीतीनं आपल्या मनामध्ये जे काही आंदोलन येतात, अनुकूल आणि प्रतिकूल घटना जे काही घडत असतात, हे अनुकूल आणि प्रतिकूल घटना जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर आपलं मन स्थिर होईल आणि आपणच आपल्या घरात सुख आणि समाधान घेऊ शकतो. पुढचं जे आमचं तंत्र आहे ते आहे हास्य. प्रत्येक क्षण हा जर हसून आपण काढला तर काय हसण्यामध्ये पैसे लागतात काय हो? पैसे लागत नाही. पण आपण हसतो का? का हसत नाही? हसण्यामुळे काय होतं? आपल्या शरीरातल्या सर्व नसा आणि रक्तवाहिन्या उत्तेजित होतात. हसण्यामुळे रक्ताचा प्रवाह वेगानं होतो, श्वसन संस्था सुधारते, डोळ्यात चमक येते. पण हे सगळं करीत असताना माणसाला मानसिक समाधान किती मिळतं पहा. एक आमची गोष्ट आहे. हसरे काका हसता हसता खोळे गालावरची खळी, हसता हसता खोळे गालावरची खळी, रागावरती मारी फुले. हास्य क्लब मध्ये जाता जाता हस हस हसायचे, जीवन किती ते फुलायचे, जीवन किती ते फुलायचे. हसता हसता होती उत्तेजित नसा, हसता हसता होती उत्तेजित नसा, त्याने वाढे रक्तप्रवाह कसा. उत्साहात खेळता खेळता हस हस हसायचे, जीवन कसे ते फुलायचे, जीवन कसे ते फुलायचे. हसता हसता गाऊ जीवनगान, त्याने वाढे आयुष्यमान. हसता हसता गाऊ जीवनगान, त्याने वाढे आयुष्यमान. गोड गाणी गाता गाता हस हस हसायचे, जीवन कसे ते फुलायचे, जीवन कसे ते फुलायचे. मंडळी, हसण्यामुळे काय फायदे होतात पहा. सन 1914 साली वयाच्या 67व्या वर्षी थॉमस एडिसनच्या फॅक्टरीला आग लागली. रात्री 12 वाजता त्या फॅक्टरी मॅनेजरचा फोन आला. थॉमस एडिसन सगळं विचारत होता की काय झालं, कसं झालं वगैरे. फोन ठेवला आणि म्हणाला की मी आता लगेचच येतोय. त्याची आई म्हणाली, अरे बाळ्या, त्या धगधगत्या आगीत तू काय बघणार आहेस? मी तुझं सगळं संभाषण ऐकलंय, तू आता जाऊ नकोस. थॉमस एडिसन आईला म्हणाला की अगं आई, त्या धगधगत्या आगीतच बघण्यासारखं काहीतरी वेगळं असतं, कारण जळाल्या त्या सगळ्या माझ्या मिस्टेक्स, चुका जळाल्या आणि ह्याच्यातच मी काहीतरी नवनिर्मिती करणार आहे. मंडळी, क्रोर्स डॉलर्सची मालमत्ता होती. ती आगीत जळून भस्मसात झाली. पण तो माणूस धडाडीनं आईला म्हणाला की अगं आई, जळाल्या सगळ्या माझ्या चुका जळाल्या, ह्याच्यातनं मी काहीतरी नवनिर्मिती करणार आहे. आणि मंडळी, तुम्हाला सांगायला खरोखरच आनंद होतोय की 3ऱ्या आठवड्यातच त्यांनी फोनोग्राफचा शोध लावला. आपल्यासारख्या मंडळीचं असं काही झालं असतं तर काय झालं असतं. आणि आणखीन एक गोष्ट, इन्शुरन्स अजिबात नव्हता. सगळे पैसे गेले ते स्वतःच्या खिशातनं गेले. तरी सुद्धा तो धडाडीनं म्हणाला, जळाल्या त्या माझ्या मिस्टेक जळाल्या. आणि म्हणून कबीर म्हणतात की नरदेह तुम्हाला मिळालेला आहे. ते म्हणतात, दुर्लभ माणूस जन्म है देहन बारंबार. दुर्लभ माणूस जन्म है देहन बारंबार.
नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि एवढं सगळं असून सुद्धा तू हसत का नाहीस? हा मनुष्य देह पुन्हा तुला मिळणार आहे का? मग चेहऱ्यावर हसू का तुझ्या दिसत नाही? हसत राहा, सगळं जीवन आनंदाने जाईल. आणि म्हणून हे कसं हसायचं ते पहा. आनंदाने जर आपण प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा सुखी होऊ शकतोय. आपलं पुढचं तंत्र आहे संगीताचं माध्यम, संगीताचं सामर्थ्य. बघा इकडे हे ताल आणि सूर कानावर पडल्यानंतर किती आनंद होतो तो पहा. संगीताचं वेगळंच काहीतरी वेळ असतं आणि संगीतामुळे आजारी माणूस सुद्धा टवटवीतपणे आपल्याशी बोलू लागतो. एक माझी अशी कविता आहे. एके दिवशी एक बाई आली आणि भेटली. एक बाई आजाराने खूप ग्रासलेली, ती होती आयुष्याला त्रासलेली. एके दिवशी मनात विचार आला, मी आता जगू कशाला, म्हणून गेली नदीकाठी. शब्द पुटपुटले ओटी, काय आलं भाग्यपोटी, जशी वाळलेली गारगोटी, जशी वाळलेली गारगोटी. एक माणूस हसून बोलू लागला, अहो बाई, आयुष्य मोलाचं आहे, संपवता कशाला. संगीताचा सूर जर कानी पडला तर बाय करू शकतो आजाराला. मंडळी, खरोखरच संगीताचा सूर कानी पडला
मनी फुलला आनंदाचा मळा आणि संगीताचे सामर्थ्य हाच धडा गिरवला. संगीताचे सामर्थ्य हाच धडा गिरवला. मंडळी, स्वित्झर्लंडमध्ये एका शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला होता. 2 गोठे घेतले. एका गोठ्यात ज्या गायीपासनं दूध मिळायचं त्या गायीत गवळी हे गाणं गुणगुणत होते आणि एका गोठ्यात गवळी गाणे गुणगुणत नव्हते. पहिला महिना गेला, दूध 10% वाढलं. दुसरा महिना गेला, दूध 20% वाढलं. ज्या गोठ्यात गवळी गाणं गुणगुणत होता. ह्याचा अर्थ जर जनावरांवर, आपली जी जनावरं आहेत, गायी म्हशी आहेत, संगीताचा त्यांच्यावर जर परिणाम होतो तर आपल्यावर परिणाम का होत नाही? आपल्यावर खरोखरच परिणाम होतोय. आणि कसा होतो ते पहा. संगीताचे असे सामर्थ्य, संगीताचे असे सामर्थ्य शोधूया. अर्थ नका करूया रोगावर केली ज्ञानी, रोगावर केली ज्ञानी, रोगावर केली ज्ञानी. संगीताची लाभली साथ, संगीताची लाभली साथ, संगीताची लाभली साथ. जीवन हे जाई आनंदात, जीवन हे जाई आनंदात, जीवन हे जाई आनंदात. महत्व सप्त सुरांचे, महत्व सप्त सुरांचे गीत येई वचे मनोमनी वचे. सुरानी हरवल हे वान, सुरानी हरवल हे वान, सुरानी हरवल हे वान. रागावर मारी असा हा बाण, रागावर मारलेला हा बाण, रागावर मारलेला हा बाण. हसत खेळत गाऊया गाणी, हसत खेळत गाऊया गाणी, हसत खेळत गाऊया गाणी. मंडळी, आपलं जीवन खरोखरच सुखाने आणि समाधानी जायचं असेल तर व्यसनापासून आपल्याला मुक्त राहिलं पाहिजे. व्यसन करणाऱ्या माणसाला कळत नाही आपण काय करतोय आणि दारुड्याला तर अजिबातच कळत नाही. हे आपलं घर जर सुखानं आणि समृद्धीनं ठेवायचं असेल तर कवयित्री लिमये म्हणतात, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा नकोत नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, अर्थ म्हणजे पैसा, त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी. अश्रुतूनही प्रीत झरावी नकोत नुसते पाणी, नकोत नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षाचे पंख असावे, आकांक्षाचे पंख असावे. सुखी जीवनाची महती, सुखी जीवनाची महती. मंडळी, घरी आपले आई वडील, आपली मुलं, आपली भावंड हे सगळ्यांचे सूर जर एकमेकांना जुळत नसतील तर घरात घर पण येणार नाही, सुख मिळणार नाही. प्रपंच सुखी ठेवण्यासाठी वडील काय करतायत ते प्रत्यक्ष पाहूया. लक्षात नसलेला बाप, लक्षात नसलेला बाप, लक्षात नसलेला बाप. वडील, बाबा, पप्पा, डॅडी, पिता. लिहिण्याला बोलण्याला खूप चांगलं वाटतं, पण आपण प्रत्येक जण सहजपणे नेहमी जाणून बुजून जो शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप. होय होय बाप. त्याच बापाबद्दल थोडंफार. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घरच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलं आहे का?
वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता त्यांच्याविषयी जास्त बोलत नाही, लिहित नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्त्व अधिक सांगितलेलं आहे. देवाधिकांनी आईचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते, पण बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात 1-2% बाप असे असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय, चांगल्या पिताबद्दल काय? आईकडे अश्रूचे पाठ असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आईकडे अश्रूचे पाठ असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यांपेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समयीत जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच जातं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहजपणे विसरून जातो. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणींना आधार व्हायचं असतं. पत्नी अर्धावरून सोडून गेली तर पोरांसाठी अश्रूंना आवर घालायचा असतो. जिजाबाईने शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं. जिजाबाईने शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्यावेळेस शहाजी राजांची ओढाताण सुद्धा लक्षात घ्यावी. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून डोक्यावरून पोराला घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण पुत्र वियोगात तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलं तर त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियन पाहिली की कळतं आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहे. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला ड्रेस घेतील, मुलाला टी शर्ट घेतील, पण स्वतः मात्र जुने कपडे वापरायला काढतील. मुलगा सलूनमध्ये 200 रुपये खर्च करतो, मुलगी ब्युटी पार्लरमध्ये 500 रुपये खर्च करते, पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणानं दाढी करतो. अनेकदा नुसत्या पाण्याने दाढी खरवडतो. बाप आजारी पडला तर पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं, घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसली तरी मुलाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला प्रवेश म्हणून दिला जातो. ओढाताण सहन करून त्या मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात की ते तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात. ज्या बापाने पैसे पाठवलेले असतात त्याच बापाच्या नावाने एकमेकांना हका मारतात, वडिलांची टिंगल करतात. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही बघू शकत नाही, कारण घरातला करता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं. पण मंडळी, बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला किंवा आई होण्याला बापामुळेच अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलीत कणीचं खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बापाची कोणीही दखल घेत नाही, कोणीही दखल घेत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक अचानक लावतो तेव्हा बाप रे हा शब्द बाहेर पडतो, बाप रे हा शब्द बाहेर पडतो, बाप रे हा शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या छोट्या संकटांसाठी आई चालते, पण मोठी मोठी वादळं पेलताना बापच आठवतो, बापच आठवतो, बापच आठवतो. काय पटतंय ना? कोणत्याही मंगलप्रसंगी घरातली सर्व मंडळी जातात, पण मैताच्या वेळी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो, पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभा का होईना एखादी चक्कर मारतोच. तरुण मुलगा रात्री उशिरा येतो तेव्हा आई नाही बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळांसाठी उंबरठ्या झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना, खरंच किती ग्रेट असतो ना, खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांचं महत्त्व कोणाला कळतं? लहानपणी वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या लवकर पेलाव्या लागतात, त्याला एकेका वस्तूसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती त्या घरातली मुलगी.
सासरी गेलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना त्यांचा बदललेला आवाज एका क्षणात कळला. मग ते अनेक प्रश्न विचारते. कोणती मुलगी स्वतःची इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेवढी विवाहाच्या बोहल्यावर चढते. मुलगी वडिलांना जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असंच बापाला जाणावं हीच बापाची इच्छा असते. सिद्धिविनायका, हे लंबोदरा, हे गणराया, तुझ्या चरणी हीच प्रार्थना. इथे जमलेल्या समस्त मंडळीला सद्बुद्धी दे, सद्बुद्धी दे, सद्बुद्धी दे. आणि जो माणूस व्यसन करत असतो त्याच्या घरात जर आपण कधी गेला तर तिथे सुख हा शब्द कुठेही त्या घरात लागू पडत नाही. एक असाच बेवडा माणूस, त्याचं काय म्हणणं आहे पहा. व्यसन वाढत चाललेलं आहे, कर्ज काढावं लागत नाही. एके दिवशी मित्र आणि सावकार सुद्धा पैसे देण्याचे नाकारतो आणि हा व्यसनांत माणूस पवित्र पत्नीच्या दागिन्यावर हात टाकत असतो, कचरत असतो, मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न करीत असतो. ती नाही नाही म्हणत असते, पण हा तिला मारझोड करत असतो. आणि आम्ही म्हणतो यत्र नार्यस्ति पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे नारी जातीची पूजा होती तिथे देवाचं वसतिस्थान असतं असं म्हटलं. पण या बेवड्याच्या घरात असं का मिळतं का? ती बाई संसार काय करते हे तिच्या शब्दातच आपण ऐकूया. ती संसार काय करते. काही प्रभावी तंत्र वापरलेले आहेत. सकारात्मक विचारांचं सामर्थ्य. लोकांवर प्रेम करा, मनोरंजन आणि छंद जोपासा, आनंदाचे वाटप करा, ईश्वर भक्ती करा. समाधानी मन असेल तर आयुष्यात काही करू शकतोय. हास्याचे फायदे काय आहेत, संगीताचं सामर्थ्य काय आहे, आणि सुखी प्रपंच जर ठेवायचा असेल तर तो प्रपंच कसा ठेवायचा, या सगळ्या गोष्टींचा आज आपण इथे विचार केला. आणि खरोखरच जर आपल्याला सुख आणि समाधानी घर आणि प्रपंच पाहिजे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, ही तंत्र आणि मंत्र जर काटेकोरपणाने आपण वापर केला तर आपण सुद्धा सुखी जीवन जगू शकतोय. आणि म्हणूनच शेवटचं आपलं जे आहे, आपण ह्या कार्यक्रमातनं काय शिकलो ते आपण पाहूया.
आपल्याला सुंदर आणि सुखी असं जीवन जगता येईल. आणि म्हणून म्हणतो, सूरज बिना सुबह नहीं होती, चांद बिना रात नहीं होती, बादल बिना बरसात नहीं होती. और दोस्तों, अपना घरड़ा परिवार न होता तो ये प्रोग्राम में रौनक नहीं आती, रौनक नहीं आती, रौनक नहीं आती. आणि म्हणून या गजाननाला प्रार्थना करतो की दुर्वा वाहतो मी श्री गजाननाला, वंदन करतो देवाला. दुर्वा वाहतो श्री गणेशाला, वंदन करतो देवाला. हीच प्रार्थना गजाननाला. हसत खेळत ठेव आमच्या सर्व प्रियजनांना, हसत खेळत ठेव आमच्या सर्व प्रियजनांना, प्रियजनांना, प्रियजनांना. धन्यवाद.